काव्यगंध प्रस्तुत आठवणीतले पाठ बालभारती मराठीच्या पाठ्यपुस्तकातील सन 1960, 1970, 1980 ते 1990 या दशकातील शालेय जीवनातील बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारे धडे अर्थात आठवणीतले पाठ आपण ऐकणार आहोत। सन 1984 मधील इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील मुलांच्या मनात आपल्या आईविषयी कृतज्ञतेची जाणीव निर्माण करणारा एक रविवार असा आला हा पाठ आपण ऐकूया। एक रविवार असा आला। आईला कधी सुट्टी नसते, एक सारखी ती कामात असते। दिवाळीची सुट्टी नाही, नाताळची सुट्टी नाही, पण एक रविवार असा आला। आम्ही मुलांनी विचार केला, ताई झाली आई, तिने उठायची केली घाई। सगळे आम्ही लवकर उठलो, सकाळपासून कामाला लागलो। घरातली सफाई ताईने केली, अंगण आम्ही साफ केले, सडा रांगोळी ताईने केली। कामाला अशी सुरुवात झाली। दादा बाजारात गेला, भाजी घेऊन आला। ताईने मग भाजी निवडली, दादाने ती धुवून घेतली। कुणी डाळ तांदूळ काढले, कुणी पीठ मळून दिले। कामाची अशी वाटणी केली। आईच्या थाटात ताई पोळ्या लाटू लागली। काय झाले कळले नाही, तव्यावर थोडे बोट भाजले। त्यावर आम्ही फुंकर घातली, बोट लगेच बरे झाले। सगळे हात कामाला लागले। बघता बघता स्वयंपाक झाला, पाने वाढायला सुरुवात झाली। मग बाबांना बोलावले, ते पाटावर येऊन बसले। मग सगळे गेलो आईकडे। तिने आम्हाला जवळ घेतले, काही न बोलता कुरवाळले। मग आई उठली, येऊन पंक्तीला बसली। ताई मात्र बावरली, कानात आमच्या कुजबुजली। भाजी होती कच्ची, पोळी होती करपली, भाताची तर खीरच झाली। तरी सगळी आनंदाने जेवली। एक दिवस आईला सुट्टी मिळाली। आपणास हा पाठ नक्कीच आवडला असेल। मुलांच्या मनात आपल्या आईविषयी कृतज्ञतेची जाणीव निर्माण करणारा विचार मनाला नक्कीच भावणारा आहे। अशाच प्रकारचे शालेय जीवनातील पाठ, कविता आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर कळवा। आम्ही ते सादर करून आपणापर्यंत जरूर पोहोचू। तेव्हा लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। धन्यवाद। भेटूयात पुढच्या पाठात।